नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पूर्णाजी सायलीला बोलते, सायली, चूक फक्त कल्पनाकडूनच झाली नाही तर माझ्याकडून देखील झाली आहे. आम्ही दोघींनी माणसे ओळखू शकलो नाही. आम्ही दोघे घराच्या पायाच हलवायला निघालो होतो तेव्हा योग्य वेळी तू सावरून घेतले. आता माझा विश्वास बसला आहे की या घराला तू सांभाळू शकशील. असे बोलून पूर्णाजी ही आपल्या जवळच्या घराच्या चाव्या सायलीच्या हातामध्ये टेकते आणि तेव्हा सायली अतिशय भावूक होते व ती पूर्णाजीला प्रेमाने मिठी मारते. त्यानंतर आपण पाहतो अर्जुन हा गुपचूप घराच्या बाहेर जाऊ लागतो तेव्हा सायली त्यांच्यावर ओरडते आणि बोलते, पूर्णाजी आणि आईचे जरी तुमच्यावर लक्ष नसले तरी माझे चांगलेच लक्ष आहे. तुम्हाला आजीने सांगितले आहे ना की आज घराच्या बाहेर जायचे नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला कोर्टात जायचे आहे. मी तर ॲडव्होकेट आहे. तेव्हा सायली त्यांना उत्तर देते, तुम्ही ॲडव्होकेट नंतर अगोदर माझे अहो आहात. आता तुम्ही कुठेही जाणार नाही. जिथे तुम्ही. असे बोलून ती आपल्या पदरांना त्याचा हात बांधते आणि तेव्हा पूर्णाजी कल्पना दोघे हसू लागतात. तर आपण पाहतो तिकडे मैफत हा गुंडांना बेदम मारहाण करत असतो आणि त्यावेळी गुंड हे त्याची माफी मागू लागतात. तेव्हा मैफत बोलतो, चूक झाली आहे ना तर शिक्षा तर होणारच. तेव्हा त्यातला दुसरा गुंड म्हणतो, साहेब माफ करा, त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. आणि तेव्हा अतिशय राग येतो आणि तो सरळ त्याला गोळी घालून ठार मारतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मैफत हा कशा प्रकारे सर्व सुभेदारांचा बदला घेणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.